अनेक आमदारांना एकही रुपया निधी न मिळाल्याचा आरोप विरोधी बाकांवरचे आमदार करतात। यावर प्रश्न करण्याऐवजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करतात। माहितीनुसार विरोधी बाकांवरचे जवळपास सर्व बड्या चेहऱ्यांना सिनियर नेत्यांना काही प्रमाणामध्ये निधी मिळालाय, मात्र इतर सामान्य आमदारांना रुपया सुद्धा न मिळाल्याचा आरोप होतोय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। शिवसेनेनंतर आता शरद पवारांच्याच राष्ट्रवादीनं निधीवरून अजित पवारांवर दमदाटीचा आरोप केला। सर्वोच्च न्यायालयानं निर्देश देऊनही अनेक विरोधकांना निधी दिला गेलेला नाहीये। या उलट जे निधी मागायला जातात त्यांना दम दिला जातो, असा गंभीर आरोपही अजित पवारांवर झालाय। या राज्यामध्ये आपल्या बळ आहे, आपली संख्या आहे म्हणून किती रेटायचं? निधी देताना अध्यक्ष महोदय, या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा, दोन मागच्या या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही। निधी दिला तर दम मागायला गेलं तर दम मिळतो यांना सगळ्यांना। त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही काय पद्धत आहे का? थोडस असतं प्रत्येकाच्या, आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात, 50 लाखाने 2 कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होते। हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण, आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही। कोणी विरोधात बोललं तर सहन चालत नाही, कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते। त्यामुळे अध्यक्ष महोदय, बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली। आमचे कोणी फुटणार बिटणार नाहीत, जे राहिलेत ते 12च राहिलेत, प्रेमाने राहिलेत, साहेबांच्या प्रेमापोटी राहिलेत, आणि मेलो तरी फुटणार नाही। निधी द्या नका देऊ, दम द्या, काही होणार नाही। आमच्या लोकांना दमही देण्यात आले ना। याला 750 दिले, त्याला 750 दिले, तुला 1 रुपया देणार नाही, नाही दिला तर नाही दिला। आम्ही काय आमच्या घरच्यांसाठी पैसे मागत नाही। आमच्या मतदारसंघातल्या लोकांना सरकारी पैशापासून वंचित ठेवणारे तुम्ही कोण? ते काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत? काँग्रेस देशभरामध्ये एकजूट असल्याचा दावा करते, मात्र मिळालेल्या माहितीनुसार बड्या काँग्रेस नेत्यांना निधी मिळाल्यानं अनेक नेते गप्प आहेत, तर काही अतिशय सावधपणे प्रतिक्रिया देत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांना चांगला निधी मिळाला, मात्र अनेक आमदारांच्या मतदारसंघात कामं प्रलंबित असताना त्यांना रुपया सुद्धा मिळालेला नाही। खुद्द विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार मात्र यावर गप्प आहे। उलट त्यांच्यात सहकाऱ्यांचे आरोप ते फेटाळून लावतायत। मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या चंद्रपुरातल्या वरोराच्या आमदार निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा दावा करतात। बऱ्याच लोकांना बजेटमध्ये झिरो, जसं की आम्ही आहे जिल्ह्यातले आमदार म्हणून मी झालं, सुभाष धोटे झालं, आम्हाला झिरो, 1 रुपया सुद्धा मतदारसंघात नाही। आताही राजकारण करत असतात, मग लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काही अर्थ नाही आहे। शेवटी निधीचं वाटप हे समान वाटप झालं पाहिजे, हीच आमची आग्रहाची भूमिका। प्रवीण दरेकर म्हटले की काँग्रेसच्या काही नेत्यांना निधी दिलेला आहे, आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पुरवणी मागण्यातून निधी दिलेला आहे। नाही, बरोबर आहे। शेवटी आमचे काही लोक सत्तेत होते, ते संबंधित विभागाचे मंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षाला निधी दिला। त्याचप्रमाणे आता विरोधी पक्षात जे मंत्री आहेत त्यांनी आमच्या पण काही आमदारांना, जे सिनियर आहे, मी पर्टिक्युलरली कोणाचं नाव सांगणार नाही, पण काही लोकांना बजेटमध्ये सुद्धा 40-40, 50-50 कोटी मिळाले। आता पुरवणी मागण्यात पण पैसे मिळाले काही लोकांना, काँग्रेसच्या पण। तुम्हाला नाही मिळाले? आम्हाला नाही मिळाले, आम्हाला 1 रुपया मिळाला नाही ना, आम्हाला 25-15चा मिळाला ना, बजेटमध्ये मिळाला ना, कुठलाच। 90% आमदारांना 1 रुपयाही मिळालेला नाही विरोधकांच्या। पण प्रमुख नेत्यांना जर पैसे मिळणार असतील तर प्रमुख नेत्यांनी ते नाकारायला हवे होते। आम्ही प्रमुख नेते नाही। प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं? हे आम्हाला बाहेर ना कळतंय आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले, हे बरोबर नाही। एकत्र राहायचं, एकाच हातात जेवायचं, तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचं। 4 जणांना श्रीखंड मिळालं तर गपचूप श्रीखंड खायचं, हे योग्य नाही। नाही, तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही। पागलसारखा झाला तो, काय बोलावं? आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे पैसे मिळाले, आम्हाला 26-27 कोटी रुपये, ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले। तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले। आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर का करतो? अजित पवार विरोधी पक्षनेते असताना अनेक मुद्द्यांवरच्या त्यांच्या मौनामुळे संशय कल्लोळ निर्माण झाला होता। तीच गोष्ट आता विजय वडेट्टीवारांबाबत सुद्धा घडते की काय, अशी चर्चा आहे।
कारण जेव्हा काँग्रेसचे नाना पटोले मराठा ओबीसी वाद लावण्यामागे सरकारवर आरोप करत होते तेव्हा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार ओबीसी मंचावरून सभा घेत होते. यावेळच्या अधिवेशनातही अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर वडेट्टीवार आक्रमकपणे बाजू मांडताना दिसले नाहीत. त्यांच्याच पक्षातले आमदार निधी न मिळाल्याची तक्रार करत असताना यावरून वडेट्टीवारांनी सरकारला सवाल केलेले नाहीये. स्वतः विदर्भातले असूनही वडेट्टीवार किंवा विरोधकांकडून विदर्भाच्या मुद्द्यावर प्रस्ताव मांडला गेलेला नाहीये. सत्ताधाऱ्यांनीच यावर बोट सुद्धा ठेवलं आणि अंतिम आठवडा प्रस्ताव जो विरोधी पक्षनेत्यांना मांडायचा असतो तो यंदा वडेट्टीवारांऐवजी नाना पटोलेंनी मांडला. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही. तसं माननीय नाना भाऊंनी खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्याची प्रॉपर्टी आहे. संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.